हे विद्याताई ठाकूर, मंदाताई म्हात्रे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवीताई नाईक, सुलभाताई गायकवाड, विक्रांत पाटील, संजय केणेकर, राजहंस सिंग, राजेशजी पांडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये खालपासनं वरपर्यंत बसलेल्या माझ्या अतिशय लाडक्या बहिणींनो, बघा, ज्या जमिनीवर बसल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या बहिणी, पण अर्थात ज्या खुर्च्यांवर बसल्या आहेत त्याही तितक्याच लाडक्या बहिणी. त्यांच्या डोक्यावर ज्या बसल्या आहेत त्याही लाडक्या बहिणी, आणि त्यांच्याही डोक्यावर बसल्या आहेत त्या हिमालयाच्या उंचीवर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी. या सगळ्या लाडक्या बहिणींनो, आणि क्वचितच असं होतं की मला असं म्हणावं लागतं की मायनॉरिटीमध्ये असलेल्या माझ्या लाडक्या भावांनो, आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आपल्या अध्यक्षांनी, चित्राताईंनी, सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा तर छोटा होतो, तो एखाद्या हॉलमध्ये आपण करतो, 2-3-4 हजार आपल्या भगिनी येतात, पण महाराष्ट्रातल्या भगिनींना जर त्यांच्या देवाभाऊपर्यंत त्यांचं प्रेम, त्यांची राखी पोचवायची असेल तर आपण व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्यात आला. आणि आत्तापर्यंत 36,78,000 बहिणींची राखी ही माझ्यापर्यंत पोचलेली आहे. राखी पोचली आहे, काहींनी पत्राद्वारे आपल्या भावना देखील पोचवलेल्या आहेत. त्या तमाम बहिणींची राखी आणि त्यांचं प्रेम हे या ठिकाणी मी स्वीकारतो आणि जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे. मला या प्रेमाचं उतराई कधीच व्हायचं नाही, हे देखील त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मला प्रश्न विचारायचा आहे, यातली कुठलीही राखी उचलली तर त्या राखीची जात काय आहे, त्याचा धर्म काय आहे, त्याचा पंथ काय आहे, त्याची भाषा काय आहे. या प्रत्येक राखीमध्ये केवळ प्रेम आहे. त्याची भाषा प्रेमाची आहे, त्याचा धर्म प्रेमाचा आहे, त्याची जात प्रेमाची आहे, त्याचा पंथ प्रेमाचा आहे, त्याच्यामध्ये निस्सीम प्रेम आहे, त्याच्यात निस्पृह प्रेम आहे, त्याच्यामध्ये निरपेक्ष प्रेम आहे. अशा प्रकारची राखी आहे. आणि मला असं वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये हेच महत्त्वाचं आहे. प्रत्येक नातं महत्त्वाचं आहे, प्रत्येक नात्याचा उत्सव आहे, कारण आम्ही नाती निभावणारी लोक आहोत. आम्ही परिवार, कुटुंब मानणारी लोक आहोत. आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आपण तर बृहद कुटुंबाचा विचार करणारी लोक आहोत. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलं ते अखिल विश्वाकरता मागितलं, तो विचार सांगणारे आपण लोक आहोत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या राख्या आहेत त्याच नात्याचा भाव घेऊन या सगळ्या राख्या माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की ज्याच्या पाठीमागे इतक्या बहिणींची प्रेम आणि माया आहे, उसका कौन क्या बिगाड़ लेगा. त्यामुळे चित्राताई, तुम्ही चिंता करू नका. खूप लोकांनी खूप प्रयत्न करून बघितले, पण कुठल्याही शस्त्रापेक्षा आणि कुठल्याही अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद हे अधिक ताकदवर असतात. आणि म्हणूनच
आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली सेवा करण्याकरता मुख्यमंत्री पदाची जागा मला मिळाली। याचे शिल्पकार या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। खरं तर आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं, त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा 50% हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही। आणि म्हणून